जिल्हा परिषदेमध्ये 5 व पंचायत समितीमध्ये 2 सदस्य नामनिर्देशित अर्थात स्वीकृत सदस्य नेमण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करावी अशी पत्राद्वारे मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला ते पत्र पाठवले आहे। बावनकुळे यांनी पत्रात म्हटले आहे की ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। या अधिनियमातील तरतुदीनुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येते, परंतु सध्याच्या धोरणानुसार या संधी मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत। त्यामुळे राज्य शासनाने अधिनियमानुसार सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी 5 व पंचायत समितीसाठी 2 स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी। यामुळे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल। आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुधारणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात। लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होत असल्याने या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे। आणि जसं नगरपालिका महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य आहेत, त्याप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये 5 स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीला 2 स्वीकृत सदस्य असले पाहिजे, ज्याला आपण कोऑप म्हणतो। तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच्या बैठकीत मागणी केलेली आहे। मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदमध्ये 5 कोऑप स्वीकृत सदस्य आणि पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य, ज्याप्रमाणे नगरपालिका आणि महानगरपालिकेत आहे त्याप्रमाणे माझी मागणी ते मान्य करतील असा मला विश्वास आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।